स्वात्मसुखावबोधे जनस्ते जाम्बलिकायमाने संसारहालाहरणोपशान्तये पुण्डरीकवरदे हरित श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर स्वामी। मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकाशु वंदुवाता जो अविद्याराती रुसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदणिया जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा सर्व विश्वाचा आभास मावळवत हा नवल चंडांश म्हणजे अद्भुत असा सूर्य उगवतो आहे। सद्गुरु रूपी सूर्य उगवतो आहे की ज्याच्या उगवण्यामुळं अद्वैत बोध रूपी कमळ भक्तांच्या अंतःकरणामध्ये उमलतात। अविद्या म्हणजे अज्ञान हीच कोणी एखादी रात्र त्या रात्रीवर नाराज होऊन हा उगवतो आणि उगवल्यानंतर ज्ञान आणि अज्ञान रूपी चांदण्या नाहीशा करतो। जसा सूर्य उगवल्यानंतर चांदण्या नाहीशा होतात आणि जे ज्ञानी असतात त्या ज्ञान्यांना स्वबोधाचा म्हणजे आत्मबोधाचा सदैव न मावळणारा असा सुदीन जो निर्माण करतो असे हे सद्गुरु रूपी सूर्य। शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू तया चक्रवाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा। शब्दांच्या जंजाळामध्ये ब्रह्म आणि जीव अशा भेदाच्या दोन थडीला असलेले असे विरह वेडे बुद्धी आणि बोध ज्याच्या उगवण्यामुळं एकमेकांशी समरस होऊ शकतात त्यांना जे सामरस्याचं समाधान मिळतं ते ज्या सद्गुरु रूपी सूर्यामुळे मिळतं असे सद्गुरु जो प्रत्येक बोधाची या माथया सोहमतेचा माध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी अंतर्यामी। आत्मबोध झाल्यानंतर आणि हा आत्मबोध माथ्यावर आल्यावर सूर्य उगवणं निराळ आणि सूर्य डोक्यावर येणं निराळ। प्रत्येक बोधाची या माथया सोहमतेचा माध्यानी आलिया सोहम रूपी बोध माध्यानी आल्यानंतर लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी देह बुद्धी रूपी भ्रम भ्रांती त्याची छाया म्हणजे सावली आपली आपण तळाला म्हणजे अगदी पायातळी न दिसणारी इतकी नाहीशी अशी होऊन जाते। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत 12 वाजता सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा सावल्या अगदी पायाशी असतात। म्हणून अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी बंदावो लागती। अद्वय म्हणजे दोन नसलेले असे
नगर आहे, पण त्या नगरामध्ये दोन कोणी नाहीत, अनेक कोणी नाहीत, एकच एक परमात्मा भरून राहिलेला आहे असा सर्वांचा बोध आहे असं नगर, अशा मंडळींचा समुदाय. अद्वय बोध पाटणी असा समुदाय सद्गुरूंच्या अवतीभोवती निर्माण होतो की जो समुदाय दोघांना नाकारतो, द्वैताला नाकारतो, अनेकत्वाला तर नाकारतोच. त्या ठिकाणी एकच एक परमात्म तत्व ब्रह्मभावाने आपणच भरून राहिलेले आहोत अशा प्रकारचा भाव विलसत असतो. अशा अद्वय बोध रूपी नगरामध्ये अत्यंत आनंदाची दाटणी भरून राहिलेला असा महानंद, नुसता आनंद नव्हे, तेथं महानंदाची दाटणी अशी झाल्यामुळं सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागती. सुखरूप अनुभूतीची घेणी आणि देणी करण्यासाठी म्हणून कोणी शिल्लकच राहत नाही. म्हणून घेणी आणि देणी हा व्यवहार मंदावून जातो. न दिसणे दिसणे नसी मावळवी, दोही झाकिले ते सैंघ पालवी, काय बहु बोलो ते आघवी उखाची आणि. मी मधल्या मधल्या ओव्या पाहतो आहे अशा करता की तुम्हाला काही आठवावं. न दिसणे दिसणे नसी मावळवी, न दिसणं म्हणजे अज्ञान, दिसणे नसी म्हणजे ज्ञानासहित मावळवी, जो उगवल्यानंतर अज्ञान आणि ज्ञान हे दोनही मावळून जातात. न दिसणे दिसणे नसी मावळवी, दोही झाकिले ते, जे अज्ञानाने देखील स्वरूपबोध झाकलेला आहे आणि ज्ञानाने देखील स्वरूपबोध झाकलेला आहे. जे ज्ञानाचे उपासक आहेत, जे शब्दाचे उपासक आहेत, ज्यांनी उपनिषदांचे पाठ केलेले आहेत, वेदांच्या संहिता घोकलेल्या आहेत, अशा मंडळींपासून देखील स्वरूपबोध दूरच राहिलेला आहे आणि अज्ञानांपासून देखील स्वरूपबोध दूरच राहिलेला आहे. न दिसणे दिसणे नसी मावळवी, दोही झाकिले ते, या दोघांच्याही आवाक्यात नाही ते म्हणजे स्वरूपबोध सवेची पालवी. स्वरूपबोध सैंघ पालवी, एकदम उघडा करून असा ज्या नवल चंडांशूमुळे प्रगट होतो, काय बहु बोलो ते आघवी उखाची आणि. ती उषा, तो उषक काल, तो दिवस हा वेगळाच आहे, आणि आहे. तयाचित सूर्या श्री निवृत्ती, आता नमो म्हणो पुढत पुढती, जे बाधका येईज तसे स्तुती बोलाची या. असा हा चित सूर्य, शुद्ध चैतन्य रूप असा, पण देह देखील ज्यांनी धारण केलेला आहे असा चित सूर्य निवृत्ती. तया चित सूर्या श्री निवृत्ती, आता नमो म्हणो पुढत पुढती, वारंवार आता नमस्कार करू असं म्हटलं तर, जे बाधका येईज तसे स्तुती बोलाची या. त्यांना वारंवार नमस्कार करू असं म्हटलं तर, बाधका येईज तसे स्तुती, त्यांना आता नमन करू, त्यांना नमस्कार करू, ते चित सूर्य आहेत असं म्हटलं तरी देखील ही स्तुती देखील त्यांच्या स्वरूपाला बाधा करते. ही स्तुती यथार्थपणे त्यांचं स्वरूप वर्णन करू शकत नाही. जो सर्व नेणिवा जाणीजे, इथपर्यंत आता आपण आलेलो होतो. जो सर्व नेणिवा जाणीजे, मौनाचिया मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणीजे, आपण पयाजो. मागच्या वेळेला जो सर्व नेणिवा जाणीजे एवढ्या एका पदावरच प्रवचन झालं. सर्व नेणिवा म्हणजे सर्व
निषेधावधीभूत असा, सर्व गोष्टींचा निषेध केल्यानंतर जो शिल्लक राहतो असा, सर्व निषेध झाल्यानंतर जो अवधी राहतो तो, सर्व नाही असं झाल्यानंतर नाही झालं असं ज्याला कळतं तो तिथं शिल्लक राहतो. तो सर्व संपलं हे जाणतो, सर्व नाहीसं झालं हे जाणतो. ध्यानामध्ये सर्व विचार नाहीसे झाले हे कोणाला समजतं? मन नाहीसं झालं हे कोणाला समजतं? आता काहीही उरलं नाही, इथं शून्य आहे हे कोणाला समजतं? हे समजणारा देखील तिथं कोणीतरी असतो. तो आता सर्व नाही हे जाणणारा असतो. ते जे सर्व संपलं हे जाणणारा जो आहे, जो सर्व नेणिवा जाणीच आहे. दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर जगताचं ज्ञान ज्या कारणाने आपल्याला होतं त्याला विश्वोपहित चैतन्य असं म्हणतात. म्हणजे अंतःकरण वृत्तीच खरी, पण साभास अंतःकरण वृत्ती बाहेर पडते, त्या पदार्थाला व्यापते आणि परत अंतःकरणामध्ये येते आणि त्या पदार्थाचा बोध होतो. हे झाड आहे, हा मनुष्य आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा घोडा आहे, हे गाढव आहे, ही नदी आहे, इत्यादी. अशा प्रकारे विश्वाचा बोध अंतःकरण वृत्तीमुळेच होतो. विश्वोपहित चैतन्य म्हणजे आपलं चैतन्य, पण जे दृश्य म्हणून दिसत आहे, तर ते दृश्य कोणत्या तरी कारणाने आयडेंटिफाय करणं, ओळखणं, हे या अंतःकरण वृत्तीचं काम राहतं. शास्त्र असं म्हणतात की खरा परमात्मा दिसत असतो, परमात्मा भरून राहिलेला असतो, पण आमची अंतःकरण वृत्ती बाहेर पडते आणि ज्ञान देते परमात्म्यापेक्षा वेगळ्या पदार्थाचं. म्हणजे खरं इथं खांब नसून परमात्मा आहे, खरं विश्व नसून परमात्मा आहे, खरं मनुष्य नसून परमात्मा आहे, पण आम्हाला बोध होतो खांबाचा, विश्वाचा, मनुष्याचा, वेगळेपणाचा. ही किमया जर कोणी करत असेल तर अंतःकरणातलं जे चैतन्य आहे त्या चैतन्यामुळं एका पदार्थावर, मूळ पदार्थावर दुसराच एक पदार्थ भासतो, असं शास्त्र आम्हाला सांगतं. हे कसं होतं? जसं रज्जूवर सर्प भासतो तसा. सर्प नावाचा कोणताही पदार्थ नसताना केवळ रज्जूपहित चैतन्य म्हणजे अंतःकरण चैतन्यच, पण ते द्विधा झालं, बाहेर पडलं आणि त्या दोरीवर सापाचा आभास निर्माण झाला. आता आभास निर्माण झाल्यानंतर आम्ही त्या सापापासून पळून दूर जाऊ किंवा त्या सापाला मारण्यासाठी म्हणून येऊ. या दोन गोष्टी आम्ही करू. एक तर सापापासून पळून जाऊ आणि सापाला मारण्यासाठी येऊ. या दोन्ही गोष्टी जशा अज्ञानामध्ये मोडतात, तसं या विश्वापासून पळून जाणं परमात्म्या करता म्हणून किंवा हे विश्व जे आहे तर या विश्वाच्या बोधाचा म्हणजे अबोधाचा बाध करण्यासाठी म्हणून, हा अबोध दूर करण्यासाठी म्हणून मोठी खटपट करू. तो काम आहे त्याच्याशी झगडा करायचा आहे, तो क्रोध आहे त्याच्याशी झगडा करायचा आहे, ते विश्व आहे जे विश्व आमच्या मनामध्ये मोह निर्माण करतं, लोभ निर्माण करतं. तो मोह लोभ निर्माण करू नये म्हणून काही झगडा करायचा आहे. पळून जाणं आणि यांचा बाध करण्याचा प्रयत्न करणं, या दोन्ही गोष्टी अज्ञानाने संभवतात.
या गोष्टी अज्ञानाने संभवतात हे जेव्हा समजलं जातं तेव्हा सर्व नेणिवा जाणीजे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जो सर्व नेणिवा, समजते का मी काय म्हणतोय ते? थोडं अवघड भाषेत मला बोलायला लागतंय, पण ज्ञानेश्वर महाराजांनीच तसं लिहिलेलं आहे. जो सर्व नेणिवा जाणीजे, सर्व नेणिवा जो जाणतो, म्हणून वेद असं म्हणतात की न इति न इति, जे दिसत आहे ते ते नव्हे. म्हणून प्रत्येक पदार्थ जो दिसतो तो तो नव्हे, या पदार्थांनी परमात्मा प्राप्तीचा बोध, परमात्म्याचा बोध होणं शक्य नाही. म्हणून हे नव्हे, हे नव्हे, हे नव्हे असं बाजूला सारण्यामुळं ज्याचं ज्ञान होतं. जो सर्व नेणिवा जाणीजे, सर्व नेणिवा ज्या आहेत समोर, तर त्या सर्व गोष्टी बाधित करून त्या नव्हे असं म्हणून बाधित केल्यानंतर ज्याचा बोध होतो तो, जो सर्व नेणिवा जाणीजे. याचा अजून एक अर्थ असा आहे की जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ज्ञानाची जेव्हा प्रक्रिया घडते तेव्हा नेमक्या त्यावेळेला आपल्या ठिकाणी जाणणारी म्हणून जी इंद्रिय असतात ती सर्व इंद्रिय नेणिवेमध्ये पडतात. आपण एखाद्या पदार्थाचं ज्ञान मनाच्या अंगाने जर करून घेत असू तर मन अमन होतं. आपण जर तर्क बुद्धीनी एखाद्या पदार्थाचं ज्ञान करून घेत असू, एखाद्या गोष्टीची कारण मीमांसा समजून घेत असू, तर तर्क बुद्धी थांबली म्हणजे मग ज्याचं ज्ञान होतं. समर्थ म्हणतात अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसा आहे. तर्काचा छोटा संपर्क निर्माण झाला तरी देखील ज्याच्यापासून फारकत होते, स्वरूपापासून आपण दूर जातो. इंद्रिय भाव जे आहेत तर ते इंद्रिय भाव जोपर्यंत आहेत तोपर्यंत परमात्मा दूर राहतो, आणि इंद्रिय भाव नाहीसे जेव्हा होतात तेव्हा अचानक तो प्राप्त होतो. संग सोडावा आपुला मग पहावे तयाला, अनुभवी तो या बोला संतोषेगा, असं समर्थ म्हणतात. आपला जर संग सोडता आला तर मग त्याला प्राप्त करता येतं. उपनिषद असं म्हणतात की यस्य अमतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसहा. जो अमत झाला म्हणजे आता समजून घेणारा जो आहे तर तो कोणतीही उपपत्ती नाकारून, सर्व प्रकारचे शब्द नाकारून, सर्व प्रकारचे विचार नाकारून जेव्हा मतांच्या पेक्षा वेगळा रहित असा झाला, यस्य अमतम तस्य मतम, त्याला लगेच ते समजून जात. मतम यस्य, आणि कोणत्याही अंगाने उपपत्ती समजून घ्यायला जा न वेदसहा, त्याला ते समजतच नाही. कारण त्याच्यामध्ये तर्क आला, त्याच्यामध्ये बुद्धी आली, त्याच्यामध्ये मन आलं, त्याच्यामध्ये प्रकृती आली समजून घेण्याच्या क्रियेमध्ये, तेव्हा मात्र त्याचं ज्ञान होत नाही. यस्य अमतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसहा. अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. जेव्हा ज्ञानाचा भाव हा नाहीसा होतो, अविज्ञातम, तेव्हा एकदम त्याचा प्रकाश पडतो. विजानताम, तेव्हा तो जाणला जातो. आणि तो जाणण्यासाठी म्हणून जो खटपट करतो त्याला मात्र तो प्राप्त होत नाही. आज मी बसीन आणि आजच्या बैठकीत परमात्मा प्राप्ती करीनच करीन म्हणून बसला तर या भावाचा ताण एवढा आहे मनावर
मला परमात्मा प्राप्ती करायची आहे की मनाचं अमनच होत नाही, परमात्मा प्राप्ती दूरच राहील. आणि एखाद्या दिवशी सहज बसतो, पण असा बसतो की मन त्याच्यापासून दूर निघून जातं, मनाचं अमन होतं. आणि जेव्हा मनाचं अमन होतं तेव्हा आपण काही जाणतो आहोत हाही भाव नाहीसा होतो, तेव्हा तो एकदम जाणला जातो. समर्थ म्हणतात, त्याची न भेटता होये भेटी, भेटो जाता पडे तुटी, ऐसी हे नवल गोठी मुकेपणाची. त्याला भेटायला जर गेलं तर भेट होत नाही, आणि न भेटता म्हणजे भेटायला जो जाणार आहे देह मन बुद्धीनी, तर तो जेव्हा आपल्या स्वतःला विसरून त्याला भेटायला जातो तेव्हा एकदम त्याची गाठ पडते, अचानक त्याची गाठ पडते. जो सर्व नेणिवा जाणीचे, तुकाराम महाराज म्हणतात, जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खुण दावोनिया, मग मी संसारी असे न वर्तत, जेवी का जळा आत पद्मपत्र. ते मी जाणावं आणि मी जाणलं हे मी विसरून जावं, असं माझं मन तू कर. पण उपनिषद हे जे वर्णन करतात त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात की हे करताना मात्र तुझी प्रेम खून दाखवायला मला विसरू नकोस. म्हणजे मग मला त्याच्या ठिकाणी रुची निर्माण होईल, अधिक प्रेम निर्माण होईल, अधिक आवड निर्माण होईल. नुसतं विज्ञातम अविजानताम अविज्ञातम विजानताम यस्य अमतम तस्य मतम मतम यस्य न वेदसहा, हे देखील वृक्ष झालं. संतांनी एक पाऊल अजून पुढे टाकलं, उपनिषदांच्याही पुढे टाकलं, की मी तुला जाणावं आणि मी तुला जाणलं हे देखील मी विसरून जावं, म्हणजेच मग मी तुला जाणलं असं होईल. पण या जाणण्याच्या न जाणून जाणण्याच्या अशा गमतीमध्ये तुझी प्रेम खूण दाखवायला मात्र मला तू विसरू नकोस. की ज्यामुळं मी म्हणू शकेन की राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपल्या, एरवी मी तसं म्हणू शकणार नाही. धणी न पुरे गुणगाता रूपदृष्टी न्याहाळिता, बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. मी तर ते सर्व जाणेन आणि सगुण रूपात देखील तुला तुझी प्रेम खून ठेवून तू जा, म्हणजे मी तुला ओळखेन, त्याच्यात मी अधिक धन्यता मानेन. जो सर्व नेणिवा जाणीचे, मौनाची या मिठिया वाणीचे. सर्व नेणिवांमुळेच जो जाणला जातो, तसंच मौनामुळेच मौनाने मिठी घातल्यानंतर ज्याची स्तुती होते असा. मौनाची या मिठिया वाणीचे, ही सुद्धा अशी एक विलक्षण गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री
हे बांधो हाव, दिससी ते तुली माव भजो काही. तुला जर ओळखायचं झालं तर मौनानेच तुला ओळखलं जातं. तुझं राशी नावच मौन हे आहे. एखाद्याला ओळखण्याकरता म्हणून नाव आहे. नाव जर नसेल तर ओळख कोणत्याच अंगाने देता येत नाही. म्हणूनच आपल्या सगळ्यांना इतकी वेगळी वेगळी नावं ठेवलेली आहेत की कुठेतरी आयडेंटिफाय व्हावा. नाहीतर एक केवळ समुदाय म्हणून आपण राहू. आणि एकमेकांना ओळखणार कसे? एकमेकांना आपण ओळखावं म्हणून आपल्याला नाव दिलेलं आहे. पण परमात्म्याला ओळखण्यासाठी मात्र एकतर सर्व नामं आहेत किंवा नामच नाही. परमात्म्याला ओळखण्यासाठी म्हणून स्तुती स्तवन आहेत, नाहीतर खरं ओळखणं कोणतीही स्तुती न करताच होतं. मौन गा तुझे राशी नाम. मौन हेच तुझं राशी नाम आहे. जन्म झाला की ज्योतिष काही नाम वगैरे काढून देतात, एक शब्द काढून देतात स. काही तर वेळेला शब्द इतका कठीण असतो की त्याचं त्या अक्षराचं नावच नाही, पण ते ठामपणाने सांगतात की हा शब्द आणि या शब्दाचंच नाव तुम्ही द्या. ते फार कठीण जातं. ते खूप कठीण जातं. तेव्हा खरं म्हणजे आपल्याला बोध व्हायला पाहिजे की परमात्मा जसा दुर्बोध आहे नावाच्या अंगाने, तसं हे नाम दिसत आहे, हा शब्द आहे की या शब्दाने खरंच नाव ठेवता येणं मुलाला मुलीला अशक्य आहे, असा हा शब्द आहे. पण परमात्म्याची ही किमया आहे. पण तरी देखील आपण काही ओढाताण करून एक नाव ठेवतोच. पण असं दुर्बोध अशी जी गोष्ट आहे त्यांनीच तो ओळखला जावा हे त्याचं विशेष आहे. ज्याच्यापासून बोधच होत नाही, शब्दच निर्माण होत नाही, ही त्याची ओळख आहे. मौन हीच त्याची ओळख आहे. जो मौनाची या मिठिया वा निजे, तो बाह्य आणि बाष्कली असं उपनिषदांमध्ये एक संवाद आलेला आहे. बाह्य बाष्कलींकडे जातो, समिधा घेऊन जातो. आधीही भगवन ब्रह्मेती अशी प्रार्थना करतो की आपण मला ब्रह्माचा उपदेश करा, अशी प्रार्थना करतो. समिधा सद्गुरूंच्या पायावर अर्पण करून पायावर डोकं ठेवतो, हात जोडतो आणि असं म्हणतो की आपण मला ब्रह्माचा उपदेश करावा, हे भगवन ब्रह्म काय हे आपण मला सांगावं. आणि तो त्यांच्या समोर बसतो. थोडा वेळ गेला तरी देखील बाष्कली काही बोलत नाहीत हे पाहून बाह्य पुन्हा विनंती करतो की आपण मला ब्रह्म काय हे सांगावं. आणि असं तीनदा घडतं. तेव्हा तो म्हणतो की मी वारंवार आपल्याला विनंती करतो आहे आणि आपण तर काही सांगत नाही, आपण काही बोलावं. त्याच्यावर ते बाष्कली असं म्हणतात की मी मगाचपासून तेच तुला सांगून राहिलेलो आहे, पण तुला समजत नाहीये. मी तुला ब्रह्माविषयी सांगतो आहे, पण तू समजू शकत नाहीयेस. मौनाचिया मिठिया वा निजे, आपली जी वाणी आहे ती वाणी आपल्या सगळ्या प्रकारच्या भावभावना व्यवहार प्रगट करण्यासाठी म्हणून आपण वापरतो. ती वाणी कुठेही अधांतरी नाही, तिला कुठून तरी उगम आहे. ते काही असं केवळ यंत्र नव्हे की वाणी
आपली बोलते आहे. रिकामे तोंड करू गेले बडबड असं नम्रतेने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तशी ती गोष्ट नाही. म्हणजे सद्गुरूंच्या समोर ज्ञानेश्वरी सांगायची, गीतेवर व्याख्यान करायचं म्हणजे मी एक रिकाम्या तोंडाने बडबड केवळ केली असं ते म्हणतात, मोठ्या नम्रतेने, लीनतेने. पण वाणी बोलते त्याला कुठेतरी आधार आहे. आणि त्याचा आधार हा जसं जसं आपण खोल जाऊ, डूब देऊ, तसा तसा अत्यंत सखोल, गहन असा होत जातो. एक व्यक्त करण्याची क्रिया वर करणी बाहेर जरी असली तरी त्याचा खरा आधार निराकारामध्ये राहतो. त्याचा खरा आधार शुद्ध चैतन्यामध्ये राहतो. त्याचा खरा आधार आत्मस्फुरणामध्ये राहतो. तिथून निर्गुण निराकार असं आत्मचैतन्य व्यवहारासाठी म्हणून भावनांच्या प्रगटीकरणासाठी म्हणून काही एक शब्दाचं उच्चारण करतं. आता या पद्धतीने जे शब्दाचं उच्चारण होतं ते उच्चारण परत फिरून ज्या ठिकाणाहून शब्द निर्माण झाले त्याचं यथार्थ वर्णन करू शकत नाही, करायला असमर्थ राहतात. त्यामुळे वाणी सर्वांचं वर्णन करू शकेल, बाहेरच्या सर्वांचं वर्णन करू शकेल, पण मूळ स्त्रोत जो आहे, प्रारंभ जो आहे, जिथून वाणी निर्माण होते त्याचं वर्णन उलट परत फिरून वाणी करू शकत नाही. जर त्याचं वर्णन करण्याचा वाणीला हव्यास निर्माण झाला तर त्या वाणीला स्तब्ध व्हायला लागतं, थांबायला लागतं आणि आत वळायला लागतं. आत वळून जिथून ती वाणी निर्माण झाली त्याच्याशी एकरूप व्हायला लागतं. म्हणून मौनाची या मिठिया असे शब्द उच्चारलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी. मौनाची या मिठिया वाणीचे. आणि अशा रीतीने मौनाची जेव्हा मिठी पडते त्या ठिकाणी तेव्हाच ज्याचं गुणवर्णन होऊ शकतं असेल. भावनांचं प्रगटीकरण अधिकाधिक आपण वाणीद्वारा करत असतो. दुसरं दृष्टीमधून करत असतो. पण दृष्टीमधून प्रत्येकालाच करता येईल असं सांगता येत नाही. कारण ही प्रतिभेची गोष्ट आहे. दृष्टीमधून भावनांचं प्रगटीकरण करणं हे प्रत्येकालाच शक्य होईल असं नाही. ज्याची त्याची मर्यादा असेल, कोणी अधिक करू शकेल आणि ती एक वरपांगी अभिनयाची देखील गोष्ट असू शकेल. आणि वाणी आणि दृष्टी जर सोडली तर प्रगटीकरण करण्याचं दुसरं साधन आपल्यापाशी नाही. आणि सर्वात उत्कृष्ट साधन जर कोणतं असेल तर वाणी हेच आहे. ही दोन्ही साधनं जर थांबवली आणि आत वळवली तरच आत्मस्वरूपाची भेट होऊ शकते. अस्तींचा देही मांसाचा डोळा पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख असं समर्थ म्हणतात. त्यामुळे या डोळ्यांनी तर ते पाहणं अशक्यच आहे. जगी पाहता चर्मचक्षी न रक्षे असं समर्थ म्हणतात. जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे. आधीच वर्णन केले ना, गिळी ज्ञाना ज्ञान चांदण्या, ज्ञान आणि अज्ञान रूपी चांदण्या नाहीशाच होतात. पण वाणी एक शिल्लक राहते की जी वाणी खूप खटपट करते. समर्थ म्हणतात, आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. ज्या शब्दांनी वर्णन करायचं ते शब्द मायेमध्ये येतात. माया झाली लज्जायमान काय करू असं ते म्हणतात. तिथपर्यंत शब्द पोचू शकत नाही कारण शब्द मायेमध्ये येतात. त्या शब्दांना आत वळायला लागेल, दृष्टीला आत वळायला लागेल.
जेव्हा या गोष्टी आत वळतील आणि जिथून निर्माण झाल्या तिथं जाऊन पोचतील, त्याच्याशी मिठी घालतील, तेव्हाच त्याचं यथार्थ ज्ञान त्या व्यक्तीला होईल आणि तेच त्या ज्ञानाचं वर्णन देखील असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो मौनाचिया मिठिया वाणिजे, जो सर्व नेणिवा जाणीजे, मौनाचिया मिठिया वाणिजे, काहीच न होनी आणीजे, आपण पयाजो. काहीही न उरता, आपण म्हणून काहीही न उरता, जेव्हा संपूर्ण देह अहंकार नाहीसा होऊन जाईल, संघाताचा अहंकार म्हणजे देह मन बुद्धीचा अहंकार, मी जीव हा सूक्ष्म अहंकार जेव्हा नाहीसा होईल, आपण काहीच नाही असं जेव्हा वाटेल, तेव्हा काहीच न होनी आणि जे आपण पयाजो, तेव्हा आपल्या सहजावस्थेवर तो आपोआप आपल्याला घेऊन जातो. कोण? तर सद्गुरु रूपी सूर्य. त्याच्यासाठी मी कोणी नाही अशा प्रकारचा पक्का बोध झाला पाहिजे. स्वामीजी ती 3 वाक्य सांगायचे, मला आता नीट आठवतील की नाही कोण जाणे. मी कोणी नाही, मला काही नको आणि माझं काही नाही, असं. ही 3 वाक्य ज्याला पक्की जमलेली आहेत ज्याच्या जीवनामध्ये, तर तो आपोआप आणला जातो. काहीच न होनी आणि जे आपण पयाजो. तैन नाही कुणाचा मी, माझे न कोणी, नाही मोह मनी, आम्ही जाऊ निरंजनी. मी कुणाचा आहे, माझे कोणी आहे, ही गोष्ट ज्याची पक्की संपून गेली, मी कोणीही नाही असं ज्याला वाटलं, तर तो म्हणजे बाहेरून तो आत्म्याशी संलग्न होतो. आणि ज्याला मी कोणी आहे असं वाटतं, त्याची आत्म्यापासून तुटी होऊन जाते. जो सर्व नेणिवा जाणीजे, मौनाचिया मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणि जे आपण पयाजो. एक भिक्षूची गोष्ट. नागसेन नावाचा एक भिक्षू त्या काळी सम्राट मिलिंद त्याच्या राज्यामध्ये प्रवेशता झाला, तेव्हा गुप्तचरांनी राजाला बातमी सांगितली की एक मोठा भिक्षू आपल्या साम्राज्यामध्ये सीमेतून आत प्रवेश करता झालेला आहे. तो म्हणाला की त्यांना ताबडतोब निरोप द्या की सम्राट मिलिंदांनी बोलवलेला आहे आणि भिक्षू नागसेनांचं स्वागत असो. तेव्हा त्यांना जाऊन निरोप दिला गेला की आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे. तर ते म्हणाले की आमंत्रणाचा स्वीकार केलेला आहे, पण नागसेन नावाचं कोणी भिक्षू नाही असं म्हणाले. राजाला पुन्हा हा निरोप जसाचा तसा येऊन समजला. राजाला मोठं आश्चर्य वाटलं की आमंत्रणाचा स्वीकार झालेला आहे, पण नागसेन नावाचं कोणी भिक्षू नाही असा निरोप आला. जेव्हा राजधानीमध्ये नागसेन आले, तेव्हा राजांनी प्रधानाला सामोरं जाण्यासाठी म्हणून सांगितलं. तेव्हा प्रधानानेही सांगितलं की नागसेन भिक्षूंचं स्वागत असो. तेव्हा ते म्हणाले की नागसेन नावाचं कोणी नाही, स्वागताचा स्वीकार केलेला आहे. राजाच्या कानावर ही बातमी गेली आणि प्रधान नागसेनांना रथामध्ये बसवून राजवाड्यापर्यंत घेऊन आले आणि नागसेन उतरत असताना राजा स्वतः सामोरे आले आणि म्हणाले की नागसेन भिक्षूंचं स्वागत असो. तेव्हा ते म्हणाले की स्वागताचा स्वीकार केलेला आहे, पण नागसेन नावाचा कोणी व्यक्ती नाही. तेव्हा राजा म्हणाला की हे काय तंत्र आहे.
नागसेन नावाचं कोणी नाही आणि स्वागताचा स्वीकार झालेला आहे. म्हणजे काय तर ते म्हणाले की हा जो संघात आहे या संघाताला नागसेन या नावाने संबोधलं जातं. मला ज्या वाहनामधून आणलं त्या वाहनाला तू काय म्हणशील तर राजा म्हणाला रथ म्हणे. तर घोडे मोकळे सोड म्हणाला. रथाचे घोडे मोकळे सोडण्यात आले. तो झेंडा काढून टाका. तो झेंडा काढला. ते जे छत्र होतं ते छत्र काढून ठेवा. ते छत्र काढून ठेवलं गेलं. चाक बाजूला काढा. चाक बाजूला काढली. आणि तो जो आस होता ज्या चाकांवर त्याच्यापासून तो रथ म्हणजे जे उरलेलं होतं ते बाजूला काढा म्हणाला. तर तेही बाजूला काढलं गेलं. तेव्हा नागसेनाने राजाला विचारलं की आता उर्वरित उरलं काय तर राजा म्हणाला काहीच उरलं नाही. तर नागसेन म्हणाला तसाच नागसेन नावाचा कोणी उरलेलाच नाही. हा जो संघात आहे या संघाताला जसं तू रथ म्हणतोस तसं या संघाताला नागसेन म्हणून संबोधलं जातं. अशा रीतीने हा संघात म्हणजे आपण नाही हे ज्याला समजलं, काहीच न होईनी आपण कोणीही नाही हे ज्याच्या लक्षात आलं त्याला आपोआप तू निज पदावर येऊन पोचवतोस, आणून बसवतोस. काहीच न होनी आणि जे आपण पयाजो त्याला स्वरूपबोध अनायासे तू प्राप्त करून देतोस. तया आज ही ओवी झाली. तया तुमच्याप्रमाणेच माझाही घाम निघतो. खरं म्हणजे या ओव्यांना हात घातला. आता पुढं 17व्या अध्यायाच्याही गुरु नमनाच्या ओव्या आहेत त्या मी निरूपणाच्या अंगाने पाहायला घेतल्या. तर मला तेच वाटलं की हे प्रकरण अजून बरेच काळ चालणार आहे. त्याच्यात देखील ज्ञानेश्वर महाराजांनी असा सगळा वेदांत आणून बसवलेला आहे. तया तुझिया उपदेशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसीही पाठी वैखरी विरे. पुढच्या वेळेला आता घ्यायला लागेल. समजते का हे सगळं? एक ओवी सगळं मराठी आहे. तया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसीही पाठी वैखरी विरे. पण याचं थोडं निरूपण मौनाची या मिठिया वाणिजे याच्यामध्ये येऊन गेलेलं आहे. आणि मग ही जी ओवी आहे या ओवीपाशी हे अवघड निरूपण संपलं. मग त्याच्या पुढच्या ओव्या सोप्या आहेत. तुम्हालाही वाचून जरा छान वाटेल, ऐकून देखील छान वाटेल. बघा, तया तू ते मी सेवकपणे लेववी बालके या स्तोत्राचे लेणे. हे उपसाहावेही म्हणता उणे अद्वयानंदा. परिरंके अमृताचा सागरू देखील या पडे उचिताचा विसरू. मग करू धावे पाहुणेरू शाकांचा तया. वगैरे ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या आहेत. हरिओम तत्सत. तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्परगुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मागुधकस्य सिद्धम्. ओम शांति शांति शांति.
हरी हरी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय।